समाजाने आपल्याला डॉमिनन्स दिलाय हे पुरुषांना वाटतं. तुम्ही पहा, जग पहा किंवा संपूर्ण भारत देश पहा, हा ज्या पद्धतीनं घडतोय तर ही पुरुष सत्ताक असलेली एक समाज रचना आहे, ही आपण बघतो आणि आतापर्यंत आपण पाहत आलो. मग ही व्यक्ती, ज्या व्यक्तीला मी प्रपोज केलंय, तिने मला ॲक्सेप्ट केले, मी तिला ॲक्सेप्ट केले, मग ही माझी आहे या भावनेने जर तो पाहत आहे तर ही फक्त माझीच राहिली पाहिजे. तिथं सुद्धा तो नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं सुद्धा तो समोरच्या व्यक्तीला त्याच पद्धतीने पुढे घेऊन जातो की ही माझ्या कंट्रोलमध्येच राहिली पाहिजे, ह्या व्यक्तीवर तर फक्त नाही फक्त माझंच वर्चस्व राहिलं पाहिजे, ही एक विचारसरणी तयार होते. बरं, याच्याच बरोबर एक आणखीन एक गोष्ट घडते की त्या पुरुषाला असं वाटतं की माझ्यात काहीतरी गोष्टी कमी आहेत, मग ह्या अमुक गोष्टींसाठी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींकडे गेली तर मग ही गोष्ट न व्हावी यासाठी तो पुरुष काय करतो तर त्या स्त्रीला बाकी पुरुषांपासून दूर ठेवतो. तर ही गोष्ट अशा पद्धतीने घडते आणि त्याचा परिणाम म्हणजे काय तर आपण आपल्या जोडीदाराला, म्हणजे खरं मात्र मला हे सांगायचं की प्रेम हे पकडून झगडून कधीच होत नाही. आपल्या जोडीदाराला जेवढं आपण मोकळं ठेवू, जेवढं आपण त्यांना स्वातंत्र्य देऊ त्यांना जगण्यासाठी, त्यांच्याबरोबरच प्रेम करण्यासाठी, तेवढं ते फायद्याचं राहील आणि तेवढं ते एकमेकांसाठी फार इम्पॉर्टंट आहे.